लहानपणी ना असे रंगवलेले चेहरे बघून मला जाम धडकी भरायची. मी खूप घाबरायची. मी अजिबात होळी खेळायची नाही. पण आता यावर्षी मी होळी खेळले. आणि आमचा हा छोटू आहे ना, हा आता आमच्या सोसायटीमध्ये नाही राहत. आता तो दुसऱ्या सोसायटीमध्ये गेलेला आहे. तर तो आला होता होळी खेळायला आणि एकदम थंड झाला होता. एकदम चिपचिप एकदम गार गार असं झालेला होता तो. आणि मग काय एन्जॉय केलं. तुम्ही केलं की नाही? होळी खेळल्यानंतर ना पोटपूजा महत्वाची असते. सो आता आम्ही पोटपूजा करत आहोत. तुम्ही पण या वडापाव खायला. सर्वजण कसे वडापावचा आनंद घेत आहेत आणि गुड्डूच्या मम्मीने वडापाव बनवलेले आहेत. सो स्वादिष्ट वडापावचा आनंद घेत आहेत आमची सगळी बच्चा कंपनी, महिला गट आणि बघा सगळेजणच घेत आहेत, एन्जॉय करतात. ह्या वेळेला आमच्या सोसायटीमध्ये महिलांचं वर्चस्व जास्त आहे. सो त्याच्यामुळे महिलांचं बघा इथे चालू आहे वडा वाटप. वडापाव 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 वडापाव